नमस्कार, मी ओमप्रकाश उडान वास्तव न्यूज आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। उद्या आगामी जी विधानसभा निवडणूक आहे त्यासाठीचं उद्या जे आहे ते मतदान आहे आणि या मतदानाच्या अनुषंगानं सर्वत्रच निवडणूक आयोग जो आहे तो मोठ्या पद्धतीने तयारी लागलाय। त्यांच्या सगळ्या तयाऱ्या झाल्यात। त्यांच्या जे आहेत गाड्या, अधिकारी, कर्मचारी हे जे आहेत ते मतदान केंद्रावर रवाना होत आहेत। या सगळ्या गोष्टी जरी चालू असल्या तर मतदार राजांनी आपलं मतदान करताना हे सद्विवेक बुद्धी जी आहे ती आपली जागृत ठेवली पाहिजे। याबरोबरच आपला मतदारसंघ, आपलं गाव, आपला तालुका, आपलं सर्कलचं गाव या ठिकाणच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन जे आहे तो आपण मतदान करणं हे जे आहे ते गरजेचं आहे। कारण आपण ज्यावेळेस मतदान करतो हा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिलाय, आपल्या संविधानाने दिलाय, निवडणूक आयोगाने दिलाय आणि म्हणून आपण मतदार राजाने सद्विवेक बुद्धीने जे आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मतदान करणं गरजेचं आहे। या उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं रात्र वैरायची आहे असं जे आहे ते काही उमेदवार आणि काही कार्यकर्ते म्हणतायत। म्हणून कदाचित रात्रभरामध्ये किंवा रात्रीतून कदाचित काही ठिकाणी लक्ष्मी दर्शनही होण्याची शक्यता आहे अचानक। याबरोबरच शपथाचं जे आहे तेही राजकारण जे आहे ते रंगण्याची शक्यता आहे। तसेच ज्वारी, गहू, बाजरी हे जे आपलं धान्य आहे ते हातामध्ये घेऊन इमानदारीचंही राजकारण जे आहे ते रंगण्याची शक्यता आहे। म्हणून मतदार राजाने एवढा अविश्वास दाखवणारे कार्यकर्ते असतील, नेते असतील, उमेदवार असतील, हा विचार जो आहे तो मतदान करताना करणं गरजेचं आहे। कारण आपण जर बघितलं मतदारसंघ असेल, आपलं जिल्हा परिषद सर्कल असेल, पंचायत समिती सर्कल असेल, आपलं गाव असेल, आपल्या गावापासून ते आपल्या मतदारसंघापर्यंत रस्त्याचे काय हाल आहेत, किती वर्षापासून आहेत, त्याबद्दल काही सुधारणा झाली आहे का, याबरोबरच विजेची समस्या आहे यामध्ये काही बदल झालेत का, काही सुधारणा झाली आहे का, आरोग्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आरोग्याचे केंद्र उभा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तिथे मनुष्यबळ आहे का, उपचार पद्धती आपल्याला सर्वसामान्यांना तिथे मिळते का हेही बघणं गरजेचं आहे। तसंच आपण जर बघितलं तर शासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या ज्या आहेत त्या योजना येत आहेत। मग या योजनाची अंमलबजावणी तशा पद्धतीने झाली आहे का, ते पिण्याचं पाणी गावातील नागरिकांना, ग्रामस्थांना मिळतंय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। आपण जर बघितलं तर शासनाकडून मुलींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या काढल्या जात आहेत। याबरोबरच आपण जर पाहिलं तर एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये काही अंशी जे आहे ते सूट देण्यात आलेली आहे। मग आपल्या गावामध्ये कित्येक वर्षापासून, कित्येक महिन्यापासून एसटी महामंडळाची बस जी आहे ती येते का, आपल्या रोडचे काय हाल आहेत, आपल्या रोडवरून जाताना एखादी माता भगिनी तिला दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेत असताना तिची रस्त्यामध्ये डिलिव्हरी होते, ही दुःखाची आणि खेदाची बाब आहे। याकडे आपण बघितलं पाहिजे। शिक्षण जे आहे ते ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये ह्या ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये शिक्षकाचा रिक्त जागेचं जे ग्रहण आहे ते थांबलंय का, तिथे योग्य पद्धतीने शिक्षक जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांचे जे काही तिथं मुलं मुली असतील त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण देत आहेत का, तिथं त्या रिक्त जागा ज्या आहेत त्या कित्येक दिवसापासून कायम आहेत किंवा कित्येक वर्षापासून आहेत याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे। आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींसाठी लोकशाहीने आपल्याला मतदानाचा जो आहे तो अधिकार दिलाय आणि आपल्याला जर नवीन इतिहास घडायचा असेल, नवीन काही गोष्टी करायच्या असेल तर तो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण भविष्याचे जे 5 वर्ष आहेत त्या 5 वर्षासाठी आपण हा सगळा सारासार विचार करून जो आहे तो आपण मतदान करत असतो। आणि म्हणून मतदारांनी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या मूलभूत समस्या ज्या आहेत त्याच्या आपल्याला जी वानवा होते त्या मूलभूत समस्यांचा उहापोह झालेला दिसतोय। मग हा उहापोह किती वर्षापासून आहे, किती महिन्यापासून आहे, किती दिवसापासून आहे, या सगळ्या गोष्टीकडे बघून आपण सद्विवेक बुद्धीने जे आहे ते मतदान केलं पाहिजे आणि तो जो उमेदवार आहे तो आपण निवडला पाहिजे। कारण आपलं भविष्य ही 5 वर्ष जे आहे ते तो जो आपण निवडतो त्याच्यावर जे आहे ते अवलंबून असते। आपण नुसती ओरड करून चालत नाही, कारण नुसत्या वाजवत्या ज्या गप्पा आहेत त्या मारून चालत नाही। तर लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराचा आपण सद्विवेक बुद्धीने जो आहे तो विचार करून जो आहे तो आपण मतदान केलं पाहिजे। असंही म्हणलं जातं आजची रात्र जी आहे ती वैराची आहे आणि म्हणून सर्वच जे उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत, काही नेते मंडळी आहेत,
डोळ्यामध्ये तेल घालून जे आहे ते आजची रात्र जी आहे ती बघतायत आणि कदाचित असंही होऊ शकतं या आजच्या रात्रीमधून लक्ष्मी दर्शन जे आहे तेही काही ठिकाणी होऊ शकतं, शक्यता नाकारता येत नाही। याबरोबरच ज्वारी हातात धरून इमानदारी करण्याचंही काही गोष्टी ज्या आहेत त्या घडू शकतात। तसेच वेगवेगळ्या शपथा ज्या आहेत त्या शपथा वाहण्याच्याही गोष्टी घडू शकतात। मग मतदार राजांनी या अविश्वास जो आहे तो आपल्यावर दाखवणाऱ्या, ज्वारी हातामध्ये धरून शपथा वाहणाऱ्या, याबरोबरच आपल्या मुलाबाळांचे आपल्या देवदेवतांच्या ज्या आहेत त्या शपथा वाहणाऱ्या या गोष्टीकडेही मतदार राजाने लक्ष दिलं पाहिजे। कारण एवढा जर बेभरोसा असेल, एवढ्या सगळ्या जर गोष्टी रंगत असतील तर मतदार राजाने सद्विवेक बुद्धीने याचा सगळा विचार करणं गरजेचं आहे। आपण किती वर्षापासून मतदान करतो आहोत, किती वर्षापासून आपण लोकप्रतिनिधी निवडतो आहोत, मग हे सगळं असताना आपल्या ज्या ग्रामीण भागातील शहरी भागातील ज्या मूलभूत समस्या आहेत त्यामध्ये रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत का कित्येक वर्षापासून त्या जशाला तशाच आहेत याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून जो आहे तो मतदार राजा जो आहे त्याने विचार केला पाहिजे आणि सद्विवेक बुद्धीने जे आहे ते आपलं मतदान जे आहे ते केलं पाहिजे। चला, वास्तव न्यूज मध्ये आपण इथेच थांबूया। तोपर्यंत धन्यवाद।